भेटायला आले आहेत. तरी आमच्यात एक फ्रेंड मिसिंग आहे, पण तरी म्हटलं आपण सेलिब्रेशन करायचं. फ्रेंडशिप डेला भेटलं नाही तर काय मजा आहे. सो आम्ही आमच्या कट्ट्याचा केक पण आणलेला आहे आणि आता आम्ही तुझी केक कटिंग करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड विथ मी. गाईज आमचं केक कटिंग झालेलं आहे आणि आम्ही आत्ता आमच्या कट्ट्यावरती आहोत. आज बरीच सँडविचमध्ये आम्ही आलेलो आहोत. सो इकडे पण खूप व्हरायटी मिळते स्नॅक्सची. तुम्ही पण येऊन टेस्ट करून बघा. घोडबंदर रोडला आहे आणि आम्ही खूप आमच्या इकडे आलेलो आहोत आणि आमच्या एका फ्रेंडला पण आम्ही मिस करतो. पण आता ऐका, मी सगळ्यांना माझ्या फ्रेंड्सला विचारते की तुम्हाला कट्ट्याबद्दल तुमचं काय मत आहे. सो ऐका. हाय नविता. हाय. आणि आपल्या कट्ट्याबद्दल तू काय सांगशील, तुला काय वाटतं? पहिले तर हॅपी फ्रेंडशिप डे टू यू. आज फ्रेंडशिप डे निमित्ताने आम्ही सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना म्हणजे शक्य झालं आहे ते आज आम्ही इथं जमलो आहे आमच्या कट्ट्यावरती. तर कट्ट्याशिवाय मैत्री कुठं फुलत नाही असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे कट्ट्यावर आम्ही आज फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहे. त्या कट्ट्याने आम्हाला बऱ्याच गोष्टींना एकमेकांशी शेअर करण्यासाठी साथ दिली आहे. त्यामुळे आजसुद्धा आम्ही ह्या कट्ट्यावरती आलेलो आहे. तर मला तरी वाटतं की कट्ट्यावरती आपली जी फ्रेंडशिप आहे ती व्यवस्थित होते. त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येक फ्रेंड्सने कट्ट्यावरती येऊन आपले ज्या पण गोष्टी आहेत त्या शेअर करून कट्ट्यावरती जमावं ही मला मनापासून असं वाटतं. हाय संगीता, व्हेरी हॅपी फ्रेंडशिप डे टू यू. हाय. आपल्या कट्ट्याबद्दल तुला काय वाटतं बोलशील? हो, पहिलं तर हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. मी तर आमच्या कट्ट्यावरती येण्यासाठी फार आतुरतेने वाट बघत असते की अरे कधी आमचं सगळ्यांचं जमेल आणि कधी आम्ही या कट्ट्यावर येऊ आणि मस्त सेलिब्रेशन करू. आमचा तर 4 जणांचा ग्रुप असतो. तर 4मधली एक तर येतच नाही, ती कधीतरी येत असते. आम्ही तिला फार मिस करतो यार. कामानिमित्त ती येऊ नाही शकली आज. आमचा कट्टा हा मला खूप आवडतो आणि असं वाटतं फार लवकर आमचा योग यावं परत असं भेटण्याचा हे तुम्ही सांगितलं. हॅपी फ्रेंडशिप डे. तुला कट्टा हे नाव कसं काय सुचलं मनीषा? ॲक्च्युली कट्टा हा एक असा असतो की जिकडे आपण खूप मजामस्ती करू शकतो. आपली मैत्री वाढते, टिकते पण आणि वाढते पण. आणि खूप म्हणजे आपले सुखदुःख म्हणा किंवा असं एक आपल्या भावनांचं जे एक्सप्रेशन असतं ते सगळं आपल्या कट्ट्यावरती आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो किंवा मनमोकळेपणाने भेटू शकतो. त्यामुळे मला कट्टा हे नाव सुचलं. आणि अजूनही म्हणजे माझ्या ओळखीमध्ये असे अनेक लोक आहेत की जे 20-20 वर्ष ते 25-25 वर्ष त्यांच्या कट्ट्यांवर भेटतात. म्हणजे अगदी कट्ट्यावर न भेटता ते घरी जातच नाही. सो त्याच्यामुळे पण मला हे नाव सुचलं. ते इन्स्पिरेशन म्हणू शकतो की त्यांच्या या नावामुळे मला हे नाव सुचलं. पण ॲक्च्युली कट्टा म्हणजे आपण एक कॉलेज कट्ट्यापासून आपलं असतं की कट्ट्यावर जायचं आणि गप्पा मारायचं आणि मजा करायची. त्यामुळे हे एक नाव आहे. आणि आज आपला हा असाच कट्टा टिकून राहू दे. आणि सगळे बेस्ट विशेष आहेत की आपण मैत्रीपणाशी टिकून राहू दे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने. आणि माझ्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी